वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी असलेला राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी आज संपतीये। दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस दोघांनाही कोर्टात हजर करतील। आज पोलीस कोठडी संपल्यानंतर अधिकची कोठडी मागण्याची शक्यता आहे। चंद्रशेखर, नक्कीच या दोन्ही आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि ही 5 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज दुपारच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालय या ठिकाणी या दोन्ही आरोपींना हजर केलं जाईल। खरं तर पोलीस जे आहेत या दोन्ही आरोपींची अधिकची कोठडी जी आहे पोलीस ती मागणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पोलिसांना आणखीन तपास करायचा आहे। यातील महत्त्वाचे जे पुरावे आहेत या दोन्ही आरोपीकडून जप्त करायचे आहेत। पोलीस तपासामध्ये हे दोन्ही आरोपी सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे पोलिसांना यांची अधिकची पोलीस कोठडी घेऊन अधिकचा तपास करायचा आहे। यातील जो सूत्रधार आहे चव्हाण हा अद्याप फरार आहे। त्याचा आणि या आरोपींचा काय संभाषण झालं का, यांचे कॉल्स डिटेल्स काय आहेत याचा सुद्धा पोलिसांना तपास करावायचा आहे। या सगळ्या गोष्टीसाठी पोलीस जे आहेत ती आणखीन अधिकची पोलीस कोठडी मागण्याची आज शक्यता आहे। लागवी चंद्रशेखर, या सगळ्या प्रकरणी नितेश चव्हाणवर लुकआउट नोटीस सुद्धा जारी केलेली आहे। इतके दिवस उलटतायत तरी चव्हाणच्या मुसक्या काही आवळल्या जात नाहीये। काय नेमकं घडतंय अगदी थोडक्यात? चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे। त्याला अशा स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी देखील दाखल आहेत। चव्हाण हा कायद्यापासून कशा पद्धतीने पळवाटा काढता येईल या सगळ्या गोष्टीचा त्याला सगळी माहिती असल्यामुळे तो सध्या या सगळ्या अटकेपासून दूर पळत आहे। लुकआउट नोटीस त्याच्या विरोधात जरी जारी केली असली तरी तो सागरी मार्गे जो कुठे पळाला का याचा संशय देखील पोलिसांना या ठिकाणी येताना दिसत आहे। कारण चव्हाण याचे जे संबंध आहेत ते वेगवेगळ्या गुन्हेगारी क्षेत्राशी वेगवेगळ्या लोकांशी आहेत। त्यामुळं हा नेमका आरोपी जो नितेश चव्हाण आहे सध्या कुठं आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक सध्या काम करत आहेत। लागवी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।